नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आज आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा या गावामध्ये। गिरडा या गावामध्ये श्रीनाथ महादेव मंदिर हे फार प्राचीन म्हणजे 12व्या शतकातील फार प्राचीन मंदिर आहे। तर या मंदिराला आपण आज एक्सप्लोर करणार आहे। तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहे श्रीनाथ महादेव मंदिर। हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील असलेले एक तीर्थक्षेत्र आहे। मित्रांनो, मी प्रवासाची सुरुवात मोताळा येथून केली आहे। मी बुलढाणा मार्गे जाणार आहे। सदर ठिकाणे मोताळा येथून सुमारे 40 किलोमीटर एवढे आहे। आज मी मोटरसायकलने जात आहे। मला 1 ते 1.5 तास लागेल आणि रोड पण चांगले आहेत, त्यामुळे मला फार काही अडचण येणार नाही असे वाटते। आणि आज मी एकटाच या प्रवासाला सुरुवात करत आहे। मित्रांनो, आपण आज इथं आलेलो आहे काळी भिंत या परिसरामध्ये। श्री क्षेत्र गिरडा येथील काळी भिंत या परिसरामध्ये या ठिकाणाचे नाव आहे मित्रांनो काळी भिंत म्हणून। तिथं जो काळा पाषाण दिसत आहे तुम्हाला, जे दगडाची पूर्ण काळी भिंत बनलेली आहे, या ठिकाणाला काळी भिंत जे नाव दिलेलं आहे। मित्रांनो, हे काळ्या दगडाच्या पाषाणाची भिंत अशी बनलेली आहे डोंगराच्या कडेला, त्यामुळे या ठिकाणाला काळी भिंत असे नाव दिलेले आहे।
आपण श्री क्षेत्र गिरडा येथे गेलो होतो मित्रांनो, पण तिथून फक्त आपण दर्शन घेऊन वापस आलेलो आहे. कारण की तिथं कॅमेरा आत नेण्याची परवानगी नाही आहे मित्रांनो. शूटिंग करण्याची बिलकुल परवानगी नाही. आत गेटच्या आत कॅमेरा येऊ देत नाही ते. त्याच्यामुळे आपण तिथे फक्त आपण दर्शन घेतलेलं आहे आणि वापस आलेलो आहे. तिथे काळी भिंत या ठिकाणी. मला असं वाटते मित्रांनो की जे ठिकाण आहे ते त्या ठिकाणी जाऊ द्यायला पाहिजे, शूटिंग काढू द्यायला पाहिजे. कारण की आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना जे माहिती देतो ते माहिती दिल्यानंतरच लोक येतील आणि ज्यांना माहीत नाही आहे त्या लोकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळेल आणि ते या ठिकाणी येऊ शकतात. मग जर लोकांना माहीतच पडणार नाही तर लोक त्या ठिकाणाला भेट देणार कशी काय? ते काही लोकांपर्यंतच मर्यादित राहील मित्रांनो सदरचे ठिकाण. तर मला असं वाटते की तिथं जे ब्लॉगर लोक आहे त्यांना शूटिंग करू द्यायला पाहिजे. कारण की आम्ही जे ब्लॉग बनवतो यूट्यूब चॅनलवर त्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये ती माहिती दिसते मित्रांनो. आणि सर्व लोकांना माहीत होते त्या ठिकाणाची माहिती देतो आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी काय आहे, कशाबद्दल ते ठिकाण आहे, धार्मिक स्थळ आहे की निसर्गरम्य ठिकाण आहे, त्या ठिकाणी का बरं जात असतात, त्या ठिकाणी कोणत्या मार्गे जातात, हे सर्व माहिती आम्ही आमच्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो मित्रांनो. त्याच्यामुळे मला एक असं वाटते की तिथं प्रवेश द्यायला पाहिजे जे यूट्यूब व्हिडिओ बनवतात त्या लोकांना. तुमचं काय याच्याबद्दल तुमचे काय प्रतिक्रिया आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मित्रांनो. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खरंच काय याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे खरंच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. श्रीनाथ महादेव मंदिर हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील गिरडा गावात आहे. हे सुमारे 12व्या शतकातील प्राचीन पाषाणी मंदिर असून डोंगरात स्थित आहे. मंदिर बुलढाणा तालुक्यातील ऐतिहासिक गिरडा नगरीत आहे. देवालय पूर्णपणे पाषाणात बांधलेले असून बाहेरील कुंड खूप सुंदर आहे. 12व्या शतकातील पुरातन मंदिर असून स्थानिक भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. गिरडा परिसरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा गावात पोहोचावे लागते. गिरडा येथील श्रीनाथ महादेव मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्राचीन शिवमंदिर आहे, ज्याचा इतिहास 12व्या शतकापर्यंत जातो. हे पूर्णपणे पाषाणात बांधलेले असून डोंगरामध्ये स्थित आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी मंदिराची स्थापना 12व्या शतकात झाली असावी, जेव्हा विदर्भातील यादव किंवा इतर राजवंशीय काळात अशी अनेक पाषाणी मंदिरे बांधली गेली. गिरडा ही ऐतिहासिक नगरी असल्याने हे मंदिर स्थानिक राजघराण्याच्या संरक्षणाखाली विकसित झाले. स्थापनेची स्पष्ट पौराणिक कथा उपलब्ध नसली तरी स्थानिक परंपरेनुसार हे स्वयंभू शिवलिंग असावे, जे नैसर्गिक रीतीने प्रकट झाले. भक्तांच्या श्रद्धेनुसार डोंगराच्या मधून पाण्याचा प्रवाह आणि कुंड यामुळे भगवान शंकराची कृपा इथे विशेष आहे. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला भक्तांची गर्दी होते.
येथील बाहेरील सुंदर कुंड आणि वातावरण भक्तांना आकर्षित करते. हा, परत सांगा एकदा. तुमचं नाव सांगा. माझं नाव लंकड महाराज म्हणतात हम्म, आणि ट्रस्टमध्ये माझं ट्रस्ट मी केलेलं आहे. हम्म, ट्रस्टमध्ये माझं रामदास गंगादास महाराज हम्म, आणि जन्म नाव म्हणलं म्हणजे माझं जे मतदान करतो हम्म. ते नाव आलं ठेवा. बर. ते नाव आहे अरुण शिवराम काळे हम्म, आणि ते दाखला वगैरे शाळेचा सर्व काही रेडी. हम्म, आता त्याच्याबद्दल काही नाही, पण आता जीवनमध्ये हे हम्म, हे जीवनात असं झालं की माझं एक या लग्नाच्या आधीची गोष्ट. हम्म, त्यावेळेस मी एकदम देवाच्या ध्यानातच होतो हम्म. किंवा आपल्या चारोधाम खरंच. करणे. तर ते माझ्या स्वप्नात आल्यानंतर मला असं काही महादेव महाराज आले. हा महादेव महाराजाला आपण चारोधाम करायला चाललो. स्वप्नात आले आपल्या गेलं दर्शन. हम्म, परंतु इथं आल्यानंतर हम्म, जेव्हा माती हम्म, वारूळ हम्म, त्या मूर्त्या बाहेर त्या मूर्तीला पुढे हम्म, सगळं मातीनं झाकेल. हम्म. मोठे बाबा यायचे, नाथ बाबा. हा, ते कधी ते राहायचे, हम्म, कोणाचे दर्शन व्हायचे, हम्म. लोक घाबरायचे बरोबर. किंवा मग आतमध्ये आपण जाऊ नाही शकत. हम्म, असं कोणी तिच्यात जायचंच नाही. हम्म, बाहेरून दर्शन घ्यायचं, बाहेरून हम्म. तुम्ही धीरे धीरे देवाच्या कृपेने साफसफाई करत गेलो, देवानच करून घेतली. आपण काही नाही केलं. हे जे घुमट होतं हे पहिले होतं की आता बांधलेलं? हे घुमट पहिले नव्हतं. हा, हा, हे तोडल्यानंतर ते बनलं. हे हा. तोडलं हा. पुन्हा त्या लोकांनी मुघलाच्या काळामध्ये. मुघलाच्या काळात हा. मग तोडल्यानंतर मग काय झालं की मग गावकऱ्यानं ताकदवार माणसं होता. हम्म, त्यामध्ये काही सागाच्या काड्या म्हणजे हम्म, एक लावून हम्म. इकडून लावून तिकडून इकडनं ते आणि बस मस्त असं करून टाकलं होतं. किती वर्षा अगोदरची गोष्ट आहे? ही झाली या गोष्टीला कम से कम आता सांगताना काही 100 वर्ष झाली असते. असं का? हा. मग त्या काळाले या लोकांनी केलं. हम्म, आता 100 तर पूर्णच गेलं समजा 100 वर्ष. हम्म, मग त्याच्यानंतर माझे पाय पडले इथे. हम्म, आता माझे पाय इथं लगभग 1989 पासून पडले माझे पाय. हम्म, बरं का भ्रमणच करतो. हम्म. आणि नंतर इथं आल्यानंतर हे देवाचं काय करायचं केलं आणि हे जे आता ट्रस्ट वगैरे करून घेतलं हम्म, आणि हे चालू आहे धीरे 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 काहीतरी करायचं. तर माझी इच्छा आहे, हम्म, हे जुनं मंदिर तर आहेच हम्म. पण हे ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक मंदिर आहे. हा, ऐतिहासिक आहे. खूप जुनं मंदिर आहे. हा, आणि इतिहास सांगायसाठी तुम्हाला माझ्या संग प्रश्न बसवायला लागेल. हम्म, म्हणून मी सांगू शकतो बरोबर. इतिहास. बरोबर, कारण का देवाच्या पुढे आपण काही जाऊ शकतो बरोबर, आणि सत्याशिवाय काही देव सांगणार नाही. बरोबर, आणि हे आपल्या हाती नाही, हे तर नशिबाचे. बरोबर. अचानक काय तुम्हाला इथं आणावं देवानं, हम्म, सहज काही यावं आणि मी काय तुम्हाला भेटा. ते माझं मी स्वप्नात पाहिलं ते मला आता साक्षात दिसत आहे. हम्म. हे मला तुम्ही माना किंवा नका म्हणून ते देवाला सांगतो. बिलकुल बिलकुल. बरं स्वतःला तिकडे हो, चला. हे काय देवा तुमचं साधन. हो. बरं, हे कुंडाबद्दल आम्हाला माहिती सांगता का थोडी? आता आहे हम्म, हे आश्रमात आहेत हम्म, आपल्या
मराठी भाषेत आसरा म्हणतात. आसरा आसरा हा आसरा जे हा, बरोबर आहे. ते बाळाचे पाळणे वगैरे काय ते वाहतात आणि जावळं काढतात आणि त्यानंतर म्हणजे सेवा करतात. हे जागृत आहे. आणि या आसरा देवीच्याच नावानं श्रीनाथाचं मंदिर आहे. बर. ते श्रीनाथ श्रीनाथ महाराजाचं श्रीनाथ श्रीनाथ महादेवाचं मंदिर. श्रीनाथ महादेव मंदिर त्या आसराच्या नावात त्याला आसरा माताची बारो म्हणतात. हा 12 म्हणजे याच्यामध्ये पूर्वीपासून पाणी येते की आता 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 येत आहे? नाही नाही, पहिलीपासूनच येते. पहिल्यापासून असंच आहे काय? पहिलेपासून पहिले मी आलो होतो तेव्हा बी फुल भरेल होतं. आणि मग काय झालं की इकडे काही गिरी झाल्या, नंतर बोर झाले, काहीतरी पाणी कटलं, मग थोडं अडचण पडली. मग अडचण पडल्यानंतर मग डोक्यावर आम्ही पुरवलं, टँकरनं पुरवलं, पण ते काही मग योग काही लागेना बरोबर. मग मी फक्त होते 4-2 नंतर काहीतरी पाणी सोय करा गड्या आपल्या परिसरात. बरोबर. सर्वाला कामा येईल, मध्येच नाही, देवाला नाही, पुऱ्या वनाले आपल्याला पाणी पाहिजे. बरोबर. पोरांनी मदत केली, बोर घेतला, बोर वगैरे घेतला. आता पाणी आपल्याला कधी आले तुम्हाला पाणी? पिण्याचं पाणी आहे. हा, पिण्यात. याच्यामधून याच्यात झरे आहे का खाली? खाली झरे आहेत सध्या चालू आहे. असं का? हा, म्हणजे पाणी आटत नाही याच्यातलं? नाही, ते जमिनीतूनच आपले कुदरती असते. हो ना, हो ना. तर तुम्हाला दाखवतो. नवीन काम केलं पोराने. हे पाणी जळ प्रथम जास्त म्हणून आता धीरे लिपवत घेऊन घेतली. हे दोन जे आहे तर घुमट मी जरा गैरहजर होतो पोराच्या पुरुषावर. त्यांनी ते रिकाम वजन टाकलं, त्याच्याबद्दल ते मला नाराज झालं की देवावर वजन कशाला टाकलं बरं, टाकू नको. दुसरं बोल हाताने खोदलं, त्याच्या हाताने एवढं खोदून घेतलं धीरे धीरे. म्हणजे हे पूर्ण जमिनीमध्ये म्हणजे जमिनीच्या आत होते, पूर्ण कोरून काढलेलं आहे मंदिर पूर्ण. हा, मी खाल्लं. तिथं अभिषेक कुंड झाला, दगड आहे ना, अभिषेक कुंड होता. असं का? यायला बुजून टाकलं, हे माळ टाकलं, म्हणून टाकलं. कारण काय इथं तुमच हा, म्हणजे इथून पाणी जर टाकलं तर ते शंकराच्या पिंडीवर म्हणजे तिकडे एक पुजारी राहायचे आणि इथं पाणी टाकलं की कायच्या जवळ जायचं. म्हणजे इथून ते पाणी टाकल्यानंतर ते महादेवाच्या पिंडीवर पडत होतो ऑटोमॅटिक. अरे वा. त्याची शिस्त मोठी. मग ते काही दिवसांना आता ते त्या काळातल्या गोष्टी त्या आपण सांगूही नाही शकणार. बरोबर आहे. घेतलं काय करून धीरे धीरे मी पण खोदलं. हा, मी रोज खोदायचं जरा जरा, एक एक पाठी, 2-2 पाठी, फक्त आले खूप लागायचं. पूर्ण माती होती, दगड होते, हे घसरले होते, एकाच वरती टिकलं होतं. हे मग नवीन बनवून घेतलं. आता पूजेलाच होतं. वटा आहे, वटा आहे इथपर्यंत. आणि मंदिराला लखाटात 20 फूट, इकडे 20 फूट, तिकडे 20, 25 फूट, इकडे 25 असं हे केलेलं आहे. वरी शनीश्वरात पुढं वर असं का मंदिर आहे का? माझ्या हातानंच पुराण करून टाकणार. असं का? बरं, ते पण पाहू ना.
ते व्हायला लागले ते हम्म, हम्म, एवढे होते हम्म. चालू येतं. पाणी नव्हतं. हा हा जसं पाणी आलं मग चालू त्यांनी जर तेव्हा प्राण करतो. हे वरतून पाणी येते वाटते या ओढ्यानं इकडून. हा, ते वरून हा ते पावसाचं पाणी इकडून जात असेल असं खाली. हम्म, हम्म, पुढे चालून करू याची काही हम्म, काही पाय जीव टाकून हम्म. देव करते. पहिले काय नव्हतं देवा, हम्म, त्याच्या भरोशावर आहे. हम्म, लाईट नाही, काही नाही, काही नाही. हम्म, आणि जो काळाने तुम्ही कधी काही हम्म, हे दूध पुरवलं हम्म. काही काय नाही. जय शनिदेव. आजूबाजूचं सगळं वातावरण पण मस्त आहे इथं. पूर्ण जंगलाचं वातावरण आहे. मस्त शांत वातावरण आहे एकदम. हे इथून मंदिरापासून हम्म. ही पूर्ण टेकडी त्या देवाला ठेवली. हा हा हा. हम्म. तिथं झाडं तोडताळ काऊन करायला आहे? बकऱ्यावाले लोक हा हा हा. फिरा बकऱ्यावाले हम्म, तुम्ही कोणाकोणाला म्हणा का हम्म, देवदेव करा, हम्म. कोणा तुम्ही कोण लावून द्यायचं काम. हो. याची माझ्याजवळ हम्म, पण काही दिवसानं मग ते बंद करून टाक. देत नाही. हम्म, तिथं खोली बांध. काही दिवस मंदिरातच राहतो. हम्म, जास्त मंदिरात होतो. मग ते देवाची प्रार्थना. हम्म. हे ट्रस्ट करून ठेवलेलं देवा. हम्म, तुम्हाला आरबळायचं काम हम्म, तुझं नाही. हो, हम्म, तर मला जाऊन याचं भेटलं हम्म. म्हणजे कसं करायचं, काय करायचं तिच्या पुढे ठेवतो मी. त्या पद्धतीने करा. हम्म, एक महाशिवालय इथं बनवून आहे. हम्म. दुसरी माझी काही इच्छा नाही. बाकी काय जे येईल सरकार बांधतो मी. हम्म, पण मंदिराची आशा हम्म, हे प्राचीन आपलं जुनं आहे. हम्म, तसं तेवढंच बाजूला हम्म, मार्बलचं शिवालय तेवढंच आपल्या बुलढाण्याला आम्हाला एवढं जर गेलं हम्म, तर आता भक्ती वा हम्म, बाकी इच्छा देऊ ईश्वराची. हम्म. काय बरोबर आहे. महाराजाचं पूजन सर्व काही सुरू. मित्रांनो हे महाराजाचं इथं छोटस घर आहे मित्रांनो. इथं महाराज बसतात. ते त्यांचं पूर्ण इथं वास्तव्याचं ठिकाण आहे. इथे ते महाराजाची धुनी आहे. ते आज आपल्या सामने बरोबर आहे. आणि सदा तुमचा जय जयकार हो आणि हरी इच्छा पूर्ण. धन्यवाद महाराज. आता परवा. हरी इच्छा पूर्ण. जे जे सांगसाल ते होईल आणि आपल्या देशासाठी आणि आपल्या जन्मभूमी महाराष्ट्रासाठी. आणि माझं एक छोटस कुटे आहे बुलढाणा. हम्म, माझी एक छोटीशी कुठे आहे बुलढाणा. तेवढी काहीतरी सेवा करा, देव भरपूर देईल. हम्म, काही कर्ज ठेवणार नाही आपल्या भारतभूमीवर. इतकं अफाट बनवून ठेवले. कष्ट केलेले रजिस्ट्रेशन. फक्त शब्द घ्या, शब्द घ्या आणि चाला. मला काय घेणं. बरोबर आहे. हेच मला तुम्हाला सांगणे सर्वांना. जे जे काही तुम्हाला काही विचार होते तुमच्या मनात काही विशेष
ते आज तुम्हाला स्वयं भेट असं समजा. गुरुकृपा हे धनसंपत्तीने नाही, हे तर कर्तव्याने नशीब. बरोबर आहे. तुम्हाला बुद्धी दिली, मला जशी बुद्धी दिली देवाची पूजा करायली देवानं, जशी तुम्हाला बुद्धी दिली देवाने इथे यायची, काय आणखी भेट घालायची, देवाची भेट व्हायची. बरोबर. देव कुठे? देव देहातच आहे. देव देही ते मंदिर भिन्न आणि बर बांधलं. म्हणून आपल्याला तिथे विशेष काम तुम्हाला मी देणार. ते व्हिडिओ नंतर बघा. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.